नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सकाळचा आणि दुपारचा हवामान अंदाज कसा असेल, त्याचप्रमाणे आपण पावसासुद्धा अंदाज कोणत्या कोणत्या ठिकाणी, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या ठिकाणी वादळासह पाऊस पडणार होता ते आपण सांगितलं होतं. आता बघणार आहोत आपण संध्याकाळी 8च्या सुमारास किंवा त्यानंतर 11-12च्या सुमारास हे वातावरण कसं असणार आहे, हवामान कसं असणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर आपण नक्की बघूया. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की संभाजीनगर या ठिकाणी आपण जर बघितलं की संभाजीनगर या साईडला, तर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर, पैठण, तसेच वैजापूर, श्रीरामपूर, तसेच सिल्लोड, तसेच जालना विभागामध्ये जालना, जिंतूर, माजलगाव, परभणी, हिंगोली या साईडला पाऊस हा संध्याकाळच्या वेळेस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा काही स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस कमी स्वरूपात, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला दिसणार आहे. तर बीड, तसेच काच, कलाम, तसेच परळी, जामखेड, तसेच खाडा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा संध्याकाळच्या वेळेस मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच दौंड, करमाळा, पुणे विभागामध्ये जेजुरी, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 8च्या सुमारास बघायला भेटणार आहे मित्रांनो. तसेच विजयपूर, कुलबर्गी, पोगी, यादगीर, तिलकोट, तसेच जत, सांगली, कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस संध्याकाळच्या वेळेस आपल्याला कमी स्वरूपाचा, तर विजयपूर, जत, तसेच तिलकोट या ठिकाणी हा पाऊस जोरदार आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो. तसंच मुंबई साईड जर बघितली आपण, कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, राजापूर, तसेच सावंतवाडी, पणजी वगैरे, चिपळूण या ठिकाणीसुद्धा हा पाऊस 8च्या सुमारास जोरदार असण्याची दाट शक्यता आहे. तर आपण बघणार आहे की हा पाऊस संध्याकाळी किती वाजेपर्यंत असणार आहे, तर आपण तेसुद्धा आपण बघणार आहोत. संध्याकाळी हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे. तसेच सातारा, वडूज, विटा, पंढरपूर, सोलापूर, गोरेगाव, तसेच मुंबई, खोपोली या ठिकाणीसुद्धा हा पाऊस संध्याकाळी उशिरापर्यंत आपल्याला दिसतो आहे. तर त्या ठिकाणी ते चिन्ह आपल्याला मध्यम स्वरूपाचे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर आपल्याला इथं दिसतं आहे की नाशिकमध्ये त्र्यंबक, देवळाली, नागापूर, सिन्नर, तसेच तिरडे, मुंडेगाव, इगतपुरी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस आपल्याला दिसत आहे. आणि हा पाऊस एकदम मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हा कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच आपण इकडं बघितलं तर कोपरगाव, वैजापूर, येवला, मनमाड या ठिकाणीसुद्धा, श्रीरामपूर, संगमनेर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस काही ठिकाणी कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडू शकतो. तसेच आपण हा बघितलं तर हा वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे, तर आपण ते पण बघूया की संध्याकाळी 11 वाजता जर बघितलं की नाशिक या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ असणार आहे, पण पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, तसेच मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, संगमनेर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस एकदम कमी असणार आहे. वातावरण ढगाळ असणार आहे. तसेच संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा, संभाजीनगर, पैठण, जालना या ठिकाणीसुद्धा हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा आपल्याला बघायला भेटणार आहे. तसेच तुम्ही जर बघितलं तर बार्शी वगैरे, करमाळा, जामखेड, बीड, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी संध्याकाळी 11च्या सुमारास या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर आपण हे बघितलं आहे की संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हा पाऊस चालू राहणार आहे. तरी सांगली, कोल्हापूर, निपाणी, राजापूर, रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हा एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे. तसेच बागलकोट, गोकाक, निपाणी, कोल्हापूर, कराड, विटा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. पात्र त्या ठिकाणी थोडासा वारा वाहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत